कर बुलंद इतना, हर तकदीर लिखने से पहले खुदा पूछे, बंदे तेरी रजा क्या है. या उक्तीप्रमाणे डॉक्टर अब्दुल कलाम एक अद्वितीय व्यक्तिमत्व. हे आहे कलामांचं घर. डॉक्टर कलामांचा जन्म तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे झाला. त्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. त्यांचं बालपण हालाकीत गेलं. डॉक्टर कलामांचे वडील मशिदीत धर्मगुरू होते. रोज संध्याकाळी त्यांचे वडील तेथील चर्चचे प्रेस्ट, रामनाथ स्वामी हिंदू टेम्पलचे मुख्य पुजारी संध्याकाळचा चहा बरोबर घेत गावातील प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा करीत. यावरून डॉक्टर कलामांचा देशाच्या महत्वाच्या मुद्द्यावर सामाजिक, राजकीय, धार्मिक नेत्यांनी एकत्र येऊन संवाद, सहकार्य आणि योगदान देणं गरजेचं आहे हा विचार पक्का झाला. ही आहे कलामांची शाळा, रामनाथपुरम येथील कलामांची शाळा. डॉक्टर कलामांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती आणि गणित हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. डॉक्टर कलामांच्या आयुष्यात वाचनाचं खूप महत्व आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे वर्तमानपत्र वाटप आणि इतर लहान सहान कामं करून ते मदत करत. वर्तमानपत्र वाटप करतानाच त्यांना वाचनाची गोडी लागली आणि नंतर वर्तमानपत्र वाटण्याच्या अगोदरच त्यांचा संपूर्ण पेपर वाचलेला असायचा. डॉक्टर कलामांनी कुराण बरोबरच भगवद्गीता वाचण्यासाठी संस्कृत भाषा सुद्धा शिकली. लढाऊ विमान चालवण्याचं स्वप्न त्यांनी तेव्हाच बघितलं. महत्वाचे, आवडणारे, प्रेरणा देणारे लेख ते भिंतीवरती चिकटवत आणि पुन्हा पुन्हा वाचत. पुढे लढाऊ विमान चालवण्याची परीक्षा ते पास नाही होऊ शकले, पण इथे सुद्धा त्यांचं वाचन त्यांच्या उपयोगी आलं आणि लढाऊ विमानासंबंधी अजून वेगवेगळ्या शाखा शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अपयश ही यशाची पहिली पायरी असते यावर त्यांचा विश्वास होता. पुढे त्यांनी अवकाश संशोधनमध्ये डिप्लोमा केला. डॉक्टर कलाम यांनी मद्रास युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतल्यानंतर DRDO मध्ये हॉवरक्राफ्ट डिझायनिंग पासून शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर DRDO, INCOSPAR, इस्रोमध्ये वेगवेगळी पदे भूषविली. सॅटेलाइट, रॉकेट संबंधी वेगवेगळ्या मोहिमा, प्रकल्प हाती घेऊन यशस्वीरित्या पूर्ण केले. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चचा डॉक्टर कलाम हे महत्वाचा भाग होते. IGMDP, इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, यामध्ये डॉक्टर कलामांनी चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती. पृथ्वी, अग्नीबरोबर इतरही अनेक क्षेपणास्त्र तयार केली. 1970 ते 1990च्या काळात SLV-3 यशस्वीरित्या तयार केले. त्यावेळच्या रिव्ह्यू मीटिंगच्या वेळचा हा फोटो. DRDO मध्ये 1992 ते 1999च्या काळात पोखरण 2 न्यूक्लिअर टेस्टमध्ये राजगोपाल चिदंबरम बरोबर कलामांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर डॉक्टर कलाम सर्वोत्तम न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींबरोबर न्यूक्लिअर टेस्ट साईटवरती असताना डॉक्टर कलामांना 40 युनिव्हर्सिटीमधून 7 ऑनररी डॉक्टरेट मिळाल्या होत्या. तसेच इतर अनेक पुरस्कारांसोबत मानाचे पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न पुरस्कारही मिळाले होते. 1981 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्याकडून पद्मभूषण स्वीकारताना, 1997 मध्ये राष्ट्रपती KR नारायण यांच्याकडून भारतरत्न पुरस्कार स्वीकारताना डॉक्टर कलाम 11वे राष्ट्रपती, 2002 पासून 2007 पर्यंत त्यांनी राष्ट्रपती पद भूषवले होते. विज्ञानाचा परमभोक्ता असणारे डॉक्टर कलाम मनाने खूपच संवेदनशील होते. त्यांना रुद्रवीणा वाजवण्याचा आणि मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा जगभरातील जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक शाळांना भेटी देऊन भाषणात मुलांना स्वतःचे आयुष्य कसे सुंदर बनवावे, ध्येय निश्चित करून त्या दिशेने योग्य वाटचाल केल्यास
आपण यशस्वी होऊ शकतो. भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपली आपल्या देशाप्रती, समाजाप्रती बांधिलकी आहे. पर्यावरण, निसर्ग याचा आपण विचार केला पाहिजे. आपण कायम इतरांपेक्षा वेगळा विचार केला पाहिजे. ह्यासारखे मार्गदर्शन केले. देश घडवण्यासाठी पुढील पिढी घडवली पाहिजे यावर त्यांचा दृढ विश्वास होता आणि त्यामुळे ते कायम विद्यार्थ्यांशी संवाद साधत. हा संवाद साधताना ते म्हणत, गिव्ह 1 hour a day exclusively for book reading and you will become a knowledge center in a few years. One best book is equal to 100 good friends. One good friend is equal to a library. Books enable the children to view the past, use the experience for the present and dream for the future. तसेच स्वप्न ते नसतं जे आपण झोपेत पाहतो, तर स्वप्न ते असतं जे आपल्याला झोपू देत नाही. अशा विचारांनी भरलेल्या डॉक्टर अब्दुल कलाम यांनी 27 जुलै 2015 रोजी अखेरचा श्वास घेतला आणि त्याच वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर केले. डॉक्टर कलाम यांच्या अतुलनीय कार्याला आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाला शतशः प्रणाम. स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सर्व जमलेल्या मंडळींचं प्रक्रिया आयोजित वाचन प्रेरणा दिनामध्ये सहर्ष स्वागत. प्रक्रियाची मुलं नेहमीप्रमाणे गणेश वंदनेनी कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत. आपण सगळेजण नेहमीच आपलं सर्व कार्य निर्विघ्न पार पडावं यासाठी गणपतीची आराधना करतो. त्याप्रमाणे आमची प्रक्रियाची मुलंसुद्धा आता गणपतीचं पूजन त्यांच्या नृत्याच्याद्वारे करणार आहेत. कृपया सगळ्यांनी खाली बसून घ्या. सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव.
हॅलो. आमच्या मुलांनी गेली अनेक दिवस प्रचंड मेहनत केली होती ह्या 3 मिनिटाच्या 4 मिनिटाच्या परफॉर्मन्ससाठी आणि मुलांनी खूप सुंदर पद्धतीने हे नृत्य इथे सादर केलेलं आहे. थँक्यू ऑल प्रक्रिया बॉईज गर्ल्स अँड फॅसिलिटर्स. आता पुढे जाऊया. जसं आपण गणपतीची आराधना करून कार्यक्रमाचं एक साधना उपासना करतो त्याचप्रमाणे कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून कार्यक्रम पुढे जाईल. तर आज आपण खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने दीप प्रज्वलन करायचं नियोजन केलेलं आहे. आपल्या कार्यक्रमाला कुठलेही खूप मोठे इन्व्हायटीज त्याची भाषणं हे सगळं टाळले कारण मला मुलांची सूचना आली 2 वर्षापूर्वी की ताई ते खूप बोर होतं आणि आम्हाला ते नाही करायचं आहे. सो आम्ही असं ठरवलं की ठीक आहे आपण ह्या सगळ्या गोष्टींना फाटा देऊया आणि मुलांसाठी कार्यक्रम करतोय तर मुलांची जी मागणी आहे ती पूर्ण करूया. तर आज आमच्याकडे आपल्या कार्यक्रम बघायला खेळघराच्या संस्थेतनं सुद्धा काही मुलं आली आहेत. तर आज त्यातल्या 2 मुलांना मी पुढे बोलवून त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करणार आहे. तर तुम्ही दोघं या पुढे या. दीपो नाशयति ध्वान्तं धनारोग्ये प्रयच्छति कल्याणाय भवति एव दीपज्योतिर्नमोस्तुते. आता आपलं गणेश वंदना झाली, दीपप्रज्वलन झालं. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आता मुग्धाताई आपल्याला थोड्याशा वेळात ह्या प्रायोजन प्रयोजन कसं होणार आहे हे सांगणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण लोककलांवर फोकस करू. एक 5 मिनिटाचं प्रास्ताविक ह्याच्यासाठी की अनेक लोकांना नक्की हा काय उपक्रम आहे, हा दिन का साजरा होतो आणि याच्यामागचं प्रयोजन काय आहे. प्रक्रिया दरवर्षी असं काहीतरी करतं, याच्यामागचं नक्की प्रयोजन काय आहे हे माहिती नसतं. तर सगळ्यात पहिले प्रक्रिया को लर्निंग स्पेस हा उपक्रम सुरू होण्याआधी प्रक्रिया वाचनकट्टा हा उपक्रम प्रक्रियाने सुरू केला होता. मुलांच्या भाषिक आणि भावनिक विकासासाठी म्हणून हा उपक्रम गेली अनेक वर्ष 6 वर्ष सातत्याने काम करत आहे. ह्या उपक्रमामध्ये काय असतं, नक्की काय उपक्रम आहे, त्याच्यामधून काय साध्य होतं याच्याविषयी मी आत्ता जास्त बोलत नाही. तिथे समोर एक स्टँडी लावलेली आहे, त्याच्यावर प्रक्रियाची संपूर्ण माहिती दिलेली आहे वाचनकट्टा या उपक्रमाची. तर ज्यांना ह्या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे त्यांनी तो तिथला स्टँडी पूर्ण वाचावा, अन्यथा माझा नंबर तिथे आहे त्याच्यावरती संपर्क करावा. आता सगळ्यात महत्त्वाचं की वाचन प्रेरणा दिन आपण साजरा का करतो, तर प्रक्रिया वाचनकट्टा हा उपक्रम चालू असताना आम्हाला काहीच कल्पना नव्हती की वाचन प्रेरणा दिन काय असतो, तो का साजरा केला जातो. आम्ही खरंच याबाबतीत अज्ञानी होतो. पण अचानक आमचा हा उपक्रम इतका छान चालू होता आणि मला महाराष्ट्र टाइम्समधून एक फोन आला की तुमच्या या उपक्रमाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल लिहायचं आहे. तर मी म्हटलं बरं काय म्हणजे कशासाठी, तुम्हाला कोणी सांगितलं ह्या उपक्रमाबद्दल. आणि मग मी त्याला काही माहिती सांगितली उपक्रमाची त्या संबंधित पत्रकारांना आणि मग त्यांनी मला सांगितलं ताई उद्या वाचन प्रेरणा दिन आहे, 15 ऑक्टोबर हा दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्या निमित्ताने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा वाढदिवस असतो आणि तो महाराष्ट्र शासनाने हा दिवस म्हणून साजरा करावा असं 2015पासून जाहीर केलेलं आहे. आणि मला त्याचा प्रचंड आनंद झाला. मी 2018मध्ये खरं तर हा उपक्रम सुरू केला होता, पण तरीही मला तोपर्यंत याची कल्पना नव्हती. आणि मग मला तो लेख दुसऱ्या दिवशी छापून आला न्यूजपेपरमध्ये आणि मला खूप छान वाटलं की अशा उपक्रमांची दखल घेतली जाते. मी स्वतः एक पत्रकार आहे, पण तरीही कधी मला असा अनुभव नव्हता की चांगल्या गोष्टी पण छापून येतात किंवा लोक दखल घेतात याची.
तो अनुभव मला पहिल्यांदा आला आणि मला खूप बरं वाटलं त्याच्याने. आणि मग असाच विचार केला की नुसताच वाचनकट्टा आपण घेतो तर आपल्या मुलांपर्यंत ते पोचतं, जे लोक उपक्रमात सहभागी होतात. पण अशा लोकांपर्यंत सुद्धा निदान, जसं मला माहिती नव्हतं मी इतकी मोठी असून वाचन प्रेरणा दिन काय आहे, तो कदाचित अनेकांना माहिती नसेल आणि मुलांना तर नक्कीच माहिती नसेल, कारण मुलांपर्यंत हे कधी पोचतं कधी पोचत नाही. तर आपण हा दिन साजरा करूया, ह्या निमित्ताने अनेकांच्या मनामध्ये वाचनाचं बीज रोवलं जाईल. निदान सातत्याने ते केलं गेल्यानंतर मुलांपर्यंत ते पोचेल की हे काहीतरी असतं. आणि मुलांमध्ये वाचनाची गोडी रुजवण्यासाठी म्हणून APJ अब्दुल कलामांनी जे काम केले एवढं तर आपल्याच्यानी माहीत नाही होईल की नाही, पण निदान आपण तो खारीचा वाटा उचलायला सुरुवात करूया आणि त्यांचा जन्मदिन साजरा करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण अनेक जन्मदिन पुण्यतिथ्या साजऱ्या करतो आपल्या वेगवेगळ्या शासकीय ह्याच्यामध्ये, पण APJ अब्दुल कलामांचा वाढदिवस साजरा करणं ह्याच्यात जो काही अभिमान आहे ना, तो खूप वेगळा आहे आणि तो कमालीचा आनंद देणारा आहे. म्हणून त्या दिवशीपासून असं मनात वाटलं आणि आम्ही 2021मध्ये लॉकडाऊन असून सुद्धा 2021मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये हा उपक्रम, पहिला वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. तो वाचन प्रेरणा दिन ऑनलाईन 12 तासांचा होता. सकाळी 7:30ला तो कार्यक्रम सुरू झाला आणि संध्याकाळी 7:30ला अनिल अवचट यांच्या हस्ते त्या कार्यक्रमाचा समारोप झाला. हा सगळा उपक्रम ऑनलाईन झाला आणि महाराष्ट्रातनं हजारो मुलं या उपक्रमाला त्या दिवशी सहभागी झाली होती. सो निदान मी त्या लोकांपर्यंत हे पोचवू शकले, याचा मला त्या दिवशी खूप आनंद झाला. आणि मग ठरवलं की सातत्याने हा उपक्रम करूया. आता प्रक्रिया को लर्निंग स्पेसची मुलं ह्याच्यासाठी आणि पालक खूप साथ देतात, त्यामुळे हा उपक्रम अजून छान दणक्यात आम्हाला साजरा करता येतो. सो मागची 3 वर्ष प्रक्रिया को लर्निंग स्पेसच्या मुलांच्या पालकांच्या साथीने हा उपक्रम चालू आहे आणि APJ अब्दुल कलामांचं स्मरण या निमित्ताने आपल्याला करता येतं, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आजचा कार्यक्रम काय काय असणार आहे, तर आजची थीम ही लोककथा ही थीम आहे या कार्यक्रमाची. दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा एक अट्टहास असतो आमच्या टीमचा. तर यावर्षी लोककथा अशी थीम घेऊन, कारण मुलांना लोककथा खूप आवडतात आणि पुन्हा एकदा पालकांच्या मुलांच्या मनामध्ये लोककथा, जातक कथा, दंतकथा, परीकथा याच्यामध्ये खूप गोंधळ आहे की नक्की कशाला लोककथा म्हणायचं, मग दंत कशाला म्हणायचं, मग पौराणिक कथा कशाला म्हणायचं. तर हा सगळाच जो गोंधळ आहे तो या निमित्ताने उलगडेल आणि सगळ्यांसमोर येईल असा एक विचार मनामध्ये होता. म्हणून यावर्षीची थीम आहे लोककथा आणि लोकसंगीत. ह्या दोन्हीचा परिचय आज आपण इथे करून देणार आहोत. माझी छोटी मुलं वाट बघतायत, त्यांचं पुढचं नृत्य आहे. तर मी लक्ष्मीताईला विनंती करते की त्यांच्या नृत्याबद्दल बोलावं आणि मग नृत्याकडे वळावं. माफ करा, अजून एक महत्त्वाचं नियोजन होतं आमचं ह्याच्यामध्ये, प्रास्ताविकामध्ये. आत्ताच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताचे खूप मोठे उद्योगपती आणि सगळ्यांच्या मनामध्ये ज्यांनी घर केलेलं आहे, जसंच APJ अब्दुल कलामांचं स्थान आहे तसंच रतन टाटा यांचं स्थान आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तर पुढचे 2 मिनटं आपण त्यांना आधी श्रद्धांजली अर्पण करूया, शांत बसून किंवा उभं राहून, कसंही उभं राहूया सगळेजण आपण शांतपणे. आणि पुढचे 2 मिनिटं आपण रतनजी टाटा यांच्यासाठी समर्पित करूया.
धन्यवाद. पुढील कार्यक्रमाची सूत्र मी आमच्या सगळ्यांची लाडकी ताई लक्ष्मीताई तिच्या हातात देते. मुग्धाताईंनी सांगितल्याप्रमाणे आता आपण लोककथा आणि लोकसंगीत ह्याच्याकडे वळणार आहोत. पहिलाच कार्यक्रम आहे आदिवासी नृत्य. तर हे आदिवासी नृत्य आपण जे शास्त्रीय नृत्य शिकतो किंवा तुम्ही बरेच कार्यक्रमही बघितले असतील, तर ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे? तर शास्त्रीय नृत्यामध्ये खूप बंधनं असतात. असं करायचं, हात असाच ठेवायचा, असं काही आदिवासी नृत्यामध्ये किंवा लोकनृत्यामध्ये फारसं नसतं. आणि आदिवासी नृत्य स्पेसिफिकली का वेगळं असतं, तर आदिवासी नृत्यामध्ये फक्त सगळे एकत्र येऊन आनंद व्यक्त करतात. आता आम्ही ठाकर ठाकर या गाण्यावर संवेदना छोटा आणि मोठा आणि कुतूहल छोटा या गटातली मुलं नृत्य करून दाखवणार आहेत. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभया गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. या पिकल्या शेतावर आबाळाचा जर, या डोंगर वस्तीवर शंभूची पाखर. त्याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. खूपच छान झाला लहान मुलांचा. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे बघूया. मंगळागौर. मंगळागौरीचे खेळ बहुतेक सगळ्यांना ऑलरेडी माहिती असतील. बऱ्याच जणी मंगळागौरीचे खेळ खेळलेही असतील. ही मंगळागौर कुठून आली नक्की? तर पूर्वीच्या काळी लहान मुलींचे विवाह व्हायचे, मग त्यांनाही घरची आठवण यायची. मग श्रावणाच्या महिन्यात खूप सण समारंभ असायचे, मग माहेरी जायची इच्छा व्हायची. मग माहेरी जायला काहीतरी निमित्त पाहिजे, मैत्रिणींना भेटायला, मैत्रिणींशी खेळायला काहीतरी निमित्त पाहिजे, म्हणून ही मंगळागौर आली. आता संवेदना छोटा आणि मोठा आणि कुतूहल छोटा यातल्या मुली आपल्यासमोर मंगळागौरीतले काही खेळ दाखवणार आहेत. कशी मी नाचू, कशी मी नाचू, कशी मी नाचू, ह्या गावचा त्या गावचा सोनार नाही आला, जोडवी नाही मला. कशी मी नाचू, कशी मी नाचू,
अशी मी नाचू बाई भू भुगडी झमझम करतीया भुगडी भू 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 घुमू दे घागर घुमू दे खेळात जीवयो रमू दे गडन घागर फुगतीया मागणी मोर झुकतीया गडन घागर फुगतीया मागणी मोर झुकतीया नाचून बाई माझी जमू दे खेळात जीवयो रमू दे नाचून बाई माझी जमू दे खेळात जीवयो रमू दे पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला घालवली रात जागिवली पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा खूपच छान झाला. आता आपली जी थीम आहे ताईंनी सांगितल्याप्रमाणे लोककथा आणि लोकसंगीत. पण ह्या लोककथा आपण म्हणतो त्या कुठून आल्या आणि त्यांचा जन्म कसा झाला, कुठे झाला, हे सांगायला आपल्याला मृणालिनी ताई आपल्याशी थोडा वेळ संवाद साधणार आहे. मी मृणालिनी ताईला आमंत्रित करते. सगळ्या मुलांनी प्लीज थोडं शांत बसता का? सर्व मुलांना विनंती आहे शांत बसा प्लीज. आता डान्स झालेत ना तुमचे छोट्यांचे, तर थोडा वेळ आपण 10 मिनिट शांत बसूया, मग परत अजून छान कार्यक्रम आहेत. तर थोडंसं ऐकूया आपण की कोणत्या कार्यक्रमासाठी आपण आलो आहे. ठीक आहे, समजून घेऊयात. चालेल. थँक्यू. नमस्कार. मुलांचा एवढा फसफसणारा उत्साह बघता आपण मोठ्यांचं इथे खूप काही काम नाही आहे, हे गोष्ट अगदी खरी आहे. पण माझ्यावरती थोडीशी जबाबदारी दिली आहे, त्यामुळे मी 10-15 मिनटं बोलणार आहे आपल्याबरोबर. आणि मुलांना कदाचित त्याच्यामध्ये जास्त आपण काय करतोय ते कळेल अशी माझी इच्छा आहे. तर लोककथेबद्दल आज आपण कार्यक्रम करतोय. प्रक्रिया कोलर्निंग स्पेसमध्ये दरवर्षी मुग्धाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवरती आधारित असे हे कार्यक्रम होत असतात. आणि ती जेव्हा मला म्हणाली की तू लोककथांबद्दल बोल, तेव्हा मला असं वाटलं की मी एका अर्थाने लोककथांची अभ्यासक नाही आहे, कारण लोककथा हा विषय खूप मोठा आहे आणि त्याच्याबद्दल थोडंसंही बोलायला आजचा वेळ आपल्याकडे पुरेसा नाही आहे. परंतु मी तत्त्वज्ञानाची, विज्ञानाची अभ्यासक आहे आणि त्यामुळे मी लोककथांकडे थोडंसं त्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न करते. त्याविषयी मी आज बोलणार आहे. आता लोककथा हा इतका खरं तर रंजक विषय आहे आणि दुसऱ्या बाजूला हे विज्ञान आणि तत्त्वज्ञान आणि लॉजिक हे खूप अवजड काहीतरी दुसऱ्या बाजूला आहे. तर या दोन्हींची नेमकी सांगड कशी घालायची असा प्रश्न कदाचित पडत असेल. तर मला असं वाटतं की मी एका छोट्याशा लोककथेपासून सुरुवात करते, म्हणजे मग मला हे जे मुद्दे आहेत हे सांगायला त्याचा उपयोग होईल. तर ही गोष्ट मी मुद्दामून निवडली आहे ती थोडीशी लांबची, थोडीशी नाही पुष्कळच लांबची, दुसऱ्या खंडातली एक लोककथा आहे. अमेरिकेतल्या ॲरिझोना राज्यामध्ये जे तिथले स्थानिक लोक आहेत, एकेकाळी अधिक संख्येने होते, त्या अमेरिकन इंडियन्समधली ही एक लोककथा आहे आणि त्या लोककथेचा विषय आहे फुलपाखरू. तर सांगण्याची गोष्ट अशी की बऱ्याचदा लोककथांमध्ये, कवितांच्या मध्ये, अगदी साहित्यात सुद्धा फुलपाखरांविषयी फारशी माहिती आढळत नाही जुन्या साहित्यामध्ये. परंतु ही लोककथा मात्र फुलपाखराचा जन्म कसा झाला असला पाहिजे अशी एक गोष्ट सांगते. आणि ती गोष्ट अशी आहे की एकदा विश्वाचा जो रचयिता होता तो
आपण काय केलं आहे हे सगळं बघायला पृथ्वीवरती आला होता. आणि तो एका गावामध्ये आला तर त्यांनी तिथे काही वृद्ध माणसं पाहिली. त्यांनी एक वृद्ध कायोटी पाहिला. कायोटी म्हणजे एक कोल्हा, तिथला स्थानिक कोल्हा जो आहे त्याला कायोटी म्हणतात. तर त्यांनी एक वृद्ध कायोटी पाहिला आणि त्याला असं थोडंसं उदास वाटलं. तो नदीकाठी एका कॉटनवूडच्या झाडाखालती बसला होता आणि ते कॉटनवूडचं झाडसुद्धा वृद्ध वाटलं त्याला. आणि मग त्याला नदीकाठी खेळणारी लहान मुलं दिसली, तुमच्यासारखी दंगा करणारी. आणि त्याला असं वाटलं की ही मुलं किती छान आहेत, हे बालपण किती छान आहे. आणि असं काहीतरी असेल का की जे कधीच म्हातारं होत नाही, ते काय असेल. आणि हा विचार करता करता त्यांनी वर पाहिलं तर त्याला वरती निळं आकाशाचं तुकडे दिसले पिवळ्या पानांच्या मधून. ते जमिनीवरती सूर्याचे किरण आलेले होते, कवडसे पडले होते, ते त्याला दिसले. मग त्यांनी काय केलं की आपल्या पिशवीमध्ये, छोट्याशा पुरचुंडीमध्ये त्यांनी हे कवडसे, ती पानं, निळ्या आकाशाचे तुकडे, जमिनीवरचे रंगीत खडे, फुलं, हे सगळं गोळा केलं आणि तो चक्क झोपी गेला. झोप लागल्यावरती जेव्हा त्याला थोड्या वेळाने जाग आली तेव्हा ती मुलं त्याच्यापाशी आली होती की विचारायला की तुम्ही कोण आहात, कुठून आहात. आणि मग त्यांनी त्या मुलांना सांगितलं, ही थैली उघडा आणि बघा बरं त्याच्यात काय गंमत आहे. आणि मग जेव्हा त्या मुलांनी ती पुरचुंडी उघडली तेव्हा त्याच्यामधून रंगीत हजारो फुलपाखरं बाहेर पडली. आणि असा झाला फुलपाखरांचा जन्म, अशी ती गोष्ट आहे. आणि ती गोष्ट पुढे असं सांगते की पण फुलपाखरं बाहेर पडली, ती सगळीभर विहरायला लागली. पण झाडावरती बसलेले पक्षी मात्र त्या फुलपाखरांच्याकडे बघून हसायला लागले. कारण बाकी सगळं छान होतं पण पक्ष्यांसारखं गाणं कुठे त्यांना गाता येत होतं. ती मुकी होती आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की हे छान आहे खरं, पण गाता मात्र फक्त आपल्यालाच येतं. पण अखेरीला त्या विश्वनिर्मात्याला असं काहीतरी सापडलं होतं की जे कधीही म्हातारं होत नाही, अशी ती गोष्ट आहे. तर आता ही गोष्ट ऐकल्यावरती आपण लोककथेकडे बघतो तेव्हा आपल्याला काय काय त्याच्यामध्ये दिसू शकतं. तर पहिल्यांदा मगाशी मी म्हटलं तसं की माणसाने विचार केला आणि हा जो विचार करणारा माणूस आहे ना, हा तेव्हाचा आणि आत्ताचा अगदी सारखा आहे. विचार करणं, एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल वाटणं की हे काय आहे आणि हे असं आहे ते तसं का आहे, हां, म्हणजे काय आहे आणि आहे ते तसं का आहे, या पद्धतीचे प्रश्न त्यावेळच्या माणसाला पडले, ते आत्ताही आपल्याला पडतात. आणि प्रश्नाला उत्तर मिळाल्याशिवाय आपला मेंदू आपल्याला शांत बसू देत नाही, उत्तर लागतं. आणि या प्रश्नाच्या शोधामधून या लोककथा जन्माला येतात असं आपल्याला बऱ्याचदा दिसून येतं. आणि मग ही गोष्ट तो आपल्याला काहीतरी त्याच्यामागचं रिझनिंग सांगते. त्याच्यामध्ये ती आपल्याला असं सुचवती आहे की ही फुलपाखरं कधी म्हातारी होत नाहीत. खरं तर अशी काही गोष्ट नाही आहे. फुलपाखराचं जरी आयुष्य चिमुकलं असलं तरीसुद्धा ते म्हातारं त्याच्या चिमुकल्या आयुष्यामध्ये होतं. परंतु माणसाचा जर का लाईफस्पॅनचा विचार केला तर त्याचं आयुष्य इतकं छोटं आहे फुलपाखराचं की त्याचं वार्धक्य हे आपल्या डोळ्यांना दिसण्याच्या पलीकडचं आहे. आणि त्यामुळे माणसाने काय विचार केला की बाकी सगळं वृद्ध म्हातारं आपण होताना बघतो, पण फुलपाखराचं म्हातारपण काही आपल्याला माहीत नाही आहे. आणि त्यामुळे त्याला कदाचित असं काहीतरी म्हणता येईल की जे कधीच म्हातारं होत नाही. म्हणजे या गोष्टीमध्ये त्याच्या निरीक्षणाची कशी जोड आहे ते आपण इथे बघितलं आहे की कशामुळे काय होतं, ते काय आहे, ते कसं असलं पाहिजे, या तऱ्हेचे प्रश्न विचारणं, या तऱ्हेचं तर्कविज्ञान म्हणजे लॉजिक चालवून बघणं, ही गोष्ट आपल्याला असं दिसतं की हा आपला वारसा आहे की जो आपण आत्तापर्यंत पुढे चालवत आलो आहे. या लोककथांमधूनच पुढे तत्त्वज्ञानाने जन्म घेतला आहे. तत्त्वज्ञानामधून पुढे
विज्ञान आणि अन्य विद्याशाखांचा पुढे उगम झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे जर का आपण आपल्याच ज्ञानाच्या प्रवासाचा उगम शोधत मागे 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 जायचं ठरवलं तर आपल्याला या तऱ्हेच्या लोककथा दिसून येतात आणि आपल्याला आपल्याच प्रजातीबद्दल आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही की इतर अनेक प्रजाती आहेत, पण आपली ओळख ही गोष्टी सांगणारा प्राणी अशी आहे. फार पूर्वीपासून आपण गोष्टी सांगतोय. फार पूर्वी म्हणजे केव्हा याचीसुद्धा उत्तरं अलीकडे मिळायला लागली. असं दिसून येतं की निदान 50 ते 70 हजार वर्षांपूर्वीपासून आपण कल्पना करतोय. आपल्याला वेगवेगळे विचार सुचत आहेत. आपण आजूबाजूच्या जगाची आपल्या पद्धतीने संगती लावण्याचा प्रयत्न करतोय आणि हे त्यावेळच्या माणसांच्या जे मुठीमध्ये आलं ते आपल्यापर्यंत लोककथा या रूपामध्ये येऊन पोचतं. अशीच एक दुसरी गोष्ट आता भारताच्या उत्तर पूर्वेकडची. तिथे मिसिंग नावाची एक प्रजाती आहे, कदाचित आपण ऐकलं असेल. या मिसिंग कम्युनिटीमध्ये एक गोष्ट सांगितली जाते. ती गोष्ट अर्थातच जगाच्या उत्पत्तीबद्दल आहे. जसं फुलपाखरू हे एक चिमुकलं आपल्या जगाचा एक भाग आहे, हिस्सा आहे, त्याच्याही बद्दल प्रश्न पडला आणि त्याची एक गोष्ट तयार झाली. तशीच गोष्ट अनेकदा आपल्याला असं दिसून येतं की ही छोटीशी लोककथा अचानक मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी अशा पद्धतीने आपल्याला हे जग कसं निर्माण झालं असेल इतक्या व्यापक विचारापर्यंत घेऊन जाते. तर अशी ही गोष्ट या मिसिंग प्रजाती मधली. ती गोष्ट अशी की एक झाड आहे. पूर्वी काय होतं, पूर्वी काही नव्हतं, फक्त पाणीच पाणी होतं, दुसरं काही नव्हतं. आता बघा ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला सारखेपणा जाणवायला लागेल. बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचे आपल्याला आढळून येतात एकेकाळचे विश्वास की आधी काही नव्हतं, फक्त पाणी होतं. मग काय झालं, मग एक झाड जन्माला आलं. कुठलं झाड, ते आमचं झाड, टेरी रमुला असं त्याचं नाव, टेरी रमुला. आणि मग त्या झाडानंतर एक किडा जन्माला आला आणि त्या किड्यानी ते झाड पोखरायला सुरुवात केली. त्या पोखरण्यातून जो भुगा पडला त्याच्यापासून झाली जमीन. आणि मग काय झालं की ते झाड आडवं पडलं. त्याच्या खालच्या भागापासून जमिनीचं कवच बनलं आणि वरच्या भागापासून आकाश बनलं आणि त्याच्या फांद्यांच्यापासून टेकड्या तयार झाल्या. अशी ती गोष्ट. आता बघा की काय घडलं इथे की विश्व कसं निर्माण झालं असा एक प्रश्न आहे. त्यावेळच्या माणसांनी तो विचारला आणि त्याला आपल्या पद्धतीने उत्तर शोधायचा प्रयत्न केला. याच्यामधला क्रमसुद्धा मला फार इंटरेस्टिंग वाटतो की पाणी, नंतर वनस्पती, वनस्पती नंतर किडा. वनस्पतींनी तयार केलेलं अन्न खाऊनच किड्यांना ऊर्जा मिळते ना. त्यांची सहउत्क्रांती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतरच्या काळामध्ये झाल्या, आपल्याला कळल्या, ते पुढे बघू आपण. परंतु वनस्पती नंतर किडा आणि मग ती जमीन कशाची बनली असली पाहिजे, तर ते फायनली या झाडांनी ही सजीव सृष्टी आपल्याला तोलली आहे असं दिसतं. आणि त्यामुळे त्या भुग्यामधून ही पृथ्वी आणि पुढचं सगळं जे त्या कथेमध्ये आलं ते आहे. तर म्हणजे आपल्याला हे दिसून येतं की पुन्हा एकदा कार्यकारण भावाची चिकित्सा करणं, कशामुळे बरं काय झालं असेल असा विचार त्याच्यामध्ये जन्माला येणं, हे मला असं दिसतं की या लोककथांमधून आपल्यापर्यंत चालत आलेला हा वारसा आहे. आणि हा वारसा कुठे जिवंत राहणार आहे, जेव्हा आपल्यासोबत ते कुतूहल राहतं तेव्हा. आणि त्यामुळे प्रक्रिया कोलर्निंग स्पेसमध्ये काम करत असताना प्रयत्न असा असतो की मुलांच्या सोबत त्यांचं कुतूहल शाबूत राहील आणि त्याला खतपाणी मिळेल. या दृष्टिकोनातून अजून काय करता येऊ शकेल. मी कॉलेजमध्ये पण शिकवते. एकदा माझ्या वर्गामध्ये सिक्कीमची एक स्टुडंट आली होती आणि ती असं सांगत होती की सिक्कीममध्ये एक तळं आहे आणि ते कायम गोठलेलं असतं आणि अगदी अलीकडे ते तळं वितळायला लागलं आहे. आणि ह्याचं कारण असं सांगतात की कुणातरी एका सच्छील माणसाचे पाय त्या तळ्याला लागले आणि तेव्हापासून आता ते तळं थोडं थोडं वितळायला लागलं आहे. आणि मला असं वाटलं की मी एका लोककथेचा जन्म बघते का इथे.
कदाचित त्याच्या मागचं जे वास्तव आहे ते वॉर्मिंगसारखं असू शकेल, ग्लोबल वॉर्मिंगसारखं असू शकेल, परंतु माणसांनी त्याला आपला एक अर्थ द्यायला सुरुवात केली आणि कदाचित त्यामुळे हे जे गोठलेलं तळं आहे ते वितळलं, म्हणजे जास्तीचं पाणी उपलब्ध झालं, सच्छील माणसाच्या पाय लागण्यामुळेच ते घडलं. अशी एक तिथे कथा जन्माला आलेली आपल्याला दिसून येते. या लोककथांचं काय कार्य आहे ते जर का आपल्याला कळलं तर ह्या लोककथा आपल्याला अधिक छान पद्धतीने समजावून घेता येतात आणि हे कुतूहल जे त्या आपल्याला कथांनी देऊ केलं आहे ते आपल्यासोबत कायम राहो एवढी इच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद मृणालिनीताई. आपण गोंधळ हा नृत्य प्रकार माहितीच असेल सगळ्यांना ना. आता गोंधळ हा कधी केला जातो तर जेव्हा आपल्या घरात काहीही मंगल कार्य होतं, जसं की मुंज होते किंवा लग्न होतं, लहान मुलाचं बारसं होतं, तेव्हा आपल्या घरी गोंधळ मांडला जातो. गोंधळ हा हां गोंधळ हा नृत्य प्रकार खूप एनर्जेटिक असतो आणि आपल्याकडे देवीचा गोंधळ मांडला जातो. आता जो आपण गोंधळ बघणार आहोत तो अगबाई अरेच्चा या सिनेमातनं उधे ग अंबे उधे या गाण्यावर बसवला आहे. आत्ता मृणालिनीताईंनी आपल्याला लोककथा म्हणजे काय आणि लोककथेचा जन्म कुठून झाला हे सांगितलं. आता ही लोककथा जी आहे ती फक्त एके ठिकाणी नाही आली, जगभरात सगळीकडे जिथे माणूस आहे तिथे लोककथा आहेच. तर अशीच एक दूरदेशीची लोककथा आपण आता ऐकणार आहोत, फ्रान्स देशातली. कथेचं नाव आहे गोड भेट. कथा व चित्र क्वेंत्या ग्रॅबॉ, मराठी अनुवाद रमा हर्डीकर, ज्योत्स्ना प्रकाशन. सादर करत आहोत गोड भेट. सकाळी सकाळी बाबांबरोबर बाजारात जाताना
ससूने आज एक छान मुलगी बघितली आणि त्याने पक्क ठरवलं हिच्याशी मैत्री करायचीच. पण ती माझ्याकडे लक्ष तरी देईल का? कसं खुश करू मी तिला? हां, मुलींना ना भेटवस्तू खूप आवडतात. म्हणून मग त्याने शेतातली हिरवीगार आणि रसरशीत अशी 10 कलिंगडं निवडली. किती छान भेट आहे ही. मग ती कलिंगडं एका करंडीत ठेवून ती करंडी आपल्या डोक्यावर घेतली. करंडी जड होती खरी, पण मी ठरवलं म्हणजे ठरवलं. आता याहूनही जास्त ओझं उचललं असतं मी. ससू निघाला. त्याची छोटी मैत्रीण खूपच लांब, पार अगदी गावाच्या दुसऱ्या टोकाला राहत होती. इतकी छान भेट पाहून ती काय करेल याची कल्पना चित्र आपला ससू रंगू लागला. ती नक्कीच आपल्याला मिठी मारेल, नाहीतर आपला पापा घेईल. कारण ना मुली खूप प्रेमळ असतात. रस्ता फारच लांबचा होता आणि सूर्यही अगदी डोक्यावर आला होता. ससू दमला आणि विश्रांतीसाठी जरा थांबला. तेवढ्यात त्याला एक व्यापारी दिसला. त्याच्याबरोबर एक गाय होती. मला याचीच गरज होती. 4 कलिंगडांच्या बदल्यात व्यापाऱ्याने त्याला ती गाय दिली. माझ्याकडे अजून 6 कलिंगड शिल्लक आहेत. खूप झाली एवढी भेट म्हणून. करंडी सावरत सावरत ससू अगदी काळजीपूर्वक गायीच्या पाठीवर बसला आणि पुढे निघाला. त्याला पुन्हा आपल्या छोट्या मैत्रिणीचीच स्वप्न पडू लागली. ती कलिंगडाची मोठी रसाळ फोड कापेल. मामी शेजारी बसून ती फोड गट्ट करू. कारण ना मुलींना खायला खूप आवडतं. दुतर्फा घरं असलेल्या नागमोडी रस्त्यावरून गाय हळूहळू जाऊ लागली. सूर्य अगदी भाजून काढत होता. या उन्हात ससू आणि एवढ्या सगळ्या कलिंगडांचं ओझं व्हायचं हे काही सोपं नव्हतं. शेवटी गाय दमली आणि बसलीच खाली. तेवढ्यात तिथून एक उंटवाला आला. उंट एकदम मजेत दिसत होता. त्याला काही उन्हाची किंवा तहानेची पर्वाच नव्हती. ससूने 4 कलिंगडांच्या बदल्यात तो उंट सुद्धा विकत घेतला. राहिलेली 2 कलिंगड सुद्धा पुरेशी आहेत. थकलेल्या गाईला त्याने कसंबसं उंटावर चढवलं आणि मग स्वतःही ती करंडी घेऊन गाईच्या पाठीवर चढून बसला. असं सगळं ठीकठाक झाल्यावर तो पुन्हा स्वप्न रंगवायला मोकळाच झाला. कलिंगड बघून आनंदाने तिच्या डोळ्यात पाणी येईल. कारण ना मुली खूप भावूक असतात. पण इतका वेळ नीट चालणारा उंटही आता चांगलाच दमला. त्याला जरी वाळवंटात खूप ओझं घेऊन चालायची सवय असली ना तरी ह्या शहरातल्या रस्त्यांवरून एवढं सगळं ओझं नेणं त्याच्यासाठी कठीणच होतं. त्याला शेवटी उभंही राहावेना. आता काय करायचं? इतक्यात त्याला एक म्हातारा हत्ती दिसला. त्याने 1 कलिंगड देऊन तो हत्ती विकत घेतला. माझ्याकडे एकच कलिंगड उरलंय. भेट तशी छोटी आहे पण चालेल. दमला भागलेला उंट, तहानलेली गाय आणि आपली कलिंगडाची करंडी घेऊन ससू हत्तीवर चढून बसला. म्हातारा असला ना तरी हत्ती ओझं घेऊन पुढे चालू लागला. आपल्या ससूच्या डोक्यात पुन्हा विचार सुरू झाले.
सुंदर कलिंगड बघून ती नक्कीच माझ्या कुशीत शिरेल. कारण ना मुली खूप हळव्या असतात. आता ते बरेच जवळ पोचले होते, पण तळपण्याने सूर्याने आणि पाठीवरच्या एवढ्या ओझ्याने बिचारा हत्तीही खाली कोसळलाच. आपल्याला इतकी मदत केलेल्या मित्रांना असंच कसं सोडून जायचं? म्हणून मग सगळं बळ एकवटून ससूने आपल्या मित्रांना पाठीवर उचललं आणि तो पुढे निघाला. ससूला एवढी शक्ती जन्मात कधी वापरावी लागली नव्हती. त्याची छाती धपापू लागली आणि त्याला खूप खूप तहानही लागली. अगदी इतकी की त्या शेवटच्या कलिंगडाचा चट्टा मट्टा केल्या वाचून त्याला राहवलंच नाही. काय हे? गाय, उंट आणि हत्ती आश्चर्याने डोळे विस्फारून बघू लागले. एवढं सगळं केलं ते काय फुकट? तहान भागल्यावर ससूला बरीच तरतरी आली. कलिंगड तर संपलं, पण जाऊ दे. थोड्या वेळाने त्या तिघा प्राण्यांना ससू एका कोपऱ्यात बसलेला दिसला. काहीतरी कामात गडला होता तो. ते कुतूहलाने पाहू लागले. थोड्या वेळाने ससूने आपल्या छोट्या मैत्रिणीच्या घराचं दार ठोठावलं. आत्तापर्यंत तर त्याला स्वतःविषयी पूर्ण विश्वास वाटत होता, पण जशी ती त्याच्या समोर आली त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. ते मी इकडून जात होतो ते. हळूच त्याने तिला आपली भेट दिली. कलिंगडांच्या बिया गुंफून बनवलेली एक सुंदर माळ. मुली किती नाजूक असतात ना. त्या छोट्या मुलीला खूप आनंद झाला. तिने ती माळ आपल्या गळ्यात घातली आणि ससूचा चक्क एक गोड पापा सुद्धा घेतला. ससूला लाजून लालेलाल झालेला बघून मुलीला खुदकन हसूच फुटलं. कारण मुलींना माहीत असतं मुलं किती लाजाळू असतात ते. नरेटरच्या भूमिकेत मी विहान साळसकर आणि ससूच्या भूमिकेत मी शार्दूल बेहरे. आणि आमचं हे अभिवाचन बसवलं अश्विनी पांडे जोशी ताईंनी. आता जी आपण गोष्ट बघणार आहोत ती आपल्या सगळ्यांना खरं तर माहिती आहे. तहानलेला कावळा, चतुर कावळा, थर्स्टी क्रो, ह्या बऱ्याच नावांनी आपण ही गोष्ट ओळखतो. सगळ्या अगदी लहानातल्या लहान मुलांना पण ही गोष्ट माहिती असते. तर ही गोष्ट आज आपण वेगळ्या भाषेत ऐकणार आहोत. संस्कृतमध्ये अनुवादित केलेली गोष्ट नाट्य स्वरूपात दाखवणार आहोत. तहानलेला कावळा. चतुरः काकः. चतुर कावळा. एकः काकः अस्ति. एक कावळा होता. एक कावळा असतो. तदा ग्रीष्मकालः अस्ति. तेव्हा उन्हाळा असतो. तत्कारणेन सः बहु तृषितः अस्ति. त्या कारणामुळे तो तहानलेला असतो. त्या कारणामुळे तो खूप तहानलेला असतो. सः जलं पातुम् इतः ततः भ्रमति. पाणी शोधायला तो इकडे तिकडे फिरू लागला. सः अत्र पश्यति जलं नास्ति. तो इकडे बघतोय पाणी नाहीये. सः तत्र पश्यति जलं नास्ति. तो तिकडे बघतोय पाणी नाहीये. सर्वत्र पश्यति किंतु कुत्रापि जलं नास्ति. कावळा सगळीकडे बघतोय
पण कुठेच पाणी नाहीये. काकः उड्डयनं कृत्वा अन्यत्र गच्छति. कावळा उडत उडत दुसरीकडे गेला. दूरे वृक्षस्य अधः एकं घटं पश्यति. दूर एका झाडाखाली त्याला एक माठ दिसला. संतोषे तं घटं विलोक्य सः प्रसन्नः भवति. तो माठ बघून प्रसन्न झाला. संतोषेण घटस्य समीपं गच्छति. आनंदाने कावळा माठाजवळ गेला. किंतु तस्मिन् घटे किंचित एव जलमस्ति. पण त्या माठामध्ये खूप कमी पाणी होतं. अतः सः जलं पातुम् असमर्थः भवति. आता तो त्या माठातलं पाणी घ्यायला असमर्थ ठरला. काकः चिन्तयति. कावळा विचार करू लागला, इदानीम् अहं किं करोमि. आता मी काय करू. सः अतीव निराशः भवति. कावळा खूप निराश झाला. दैवयोगात् तस्य घटस्य समीपे केचन शिलाखंडाः सन्ति. देवाच्या कृपेने त्या माठाच्या आजूबाजूला काही दगड पडलेले. काकः एकम् उपायं करोति. कावळा एक उपाय करतो. एकम् एकं कृत्वा शिलाखंडान् स्वीकरोति, घटे क्षिपति. एक एक दगड घेऊन माठात टाकू लागतो. शनैः शनैः घटस्य जलम् उपरि उपरि आगच्छति. हळूहळू करून माठातलं पाणी वर वर यायला लागलं. अन्ते काकः जलं पिबति. शेवटी कावळा पाणी पितो. जलं पीत्वा काकः चिन्तयति. पाणी पिऊन कावळा विचार करू लागला, अहो मम उद्यमस्य एव फलमिदम्. अरे हे तर माझ्या परिश्रमाचं फळ आहे. सः संतुष्टेन गृहं गच्छति. कावळा समाधानाने घरी निघून गेला. ग्रीषा ग्रीषा आमचे सहाय्यक होते शार्दूल, अन्वय, प्रियांश आणि पलाश. आणि मराठी अनुवाद केला नृत्या. कावळ्याच्या भूमिकेत होती ग्रीषा आणि संस्कृत अभिवाचन केलं मी अवनींद्र. धन्यवाद. आणि हे सगळं आमचं बसवलं मिका ह्याने. मिका म्हणजे मिलिंद बडकुंद्री. मिलिंद काकाला शॉर्टमध्ये मिका म्हणतात, त्यामुळे ते नाव विसरलेत. खरं मिकाचं मिकाच आठवतं त्यांना. त्यांचं नाव आहे मिलिंद बडकुंद्री. प्रत्येक कार्यक्रमात संस्कृतचं काहीतरी परफॉर्मन्स मिलिंद बडकुंद्री करतात. आत्ताच नवरात्रीचा सण होऊन गेला. देवीच्या अनेक रूपांना आपण पूजलं, आराधना केली. ह्याच देवीचा अजून एक रूप, अजून एक प्रकार म्हणजे यल्लम्मा देवी. ही यल्लम्मा देवी कर्नाटकाच्या भागात आणि महाराष्ट्राच्याही काही दक्षिण भागात पूजली जाते. ह्या देवीसाठी काहीतरी आर्त मागणी म्हणजे जोगवा. खरं तर या देवीच्या सेवकांना जोगता किंवा जोगतीण असं म्हणतात. आणि ते संपूर्णपणे देवीच्या चरणी वाहून गेलेले असतात आणि भिक्षा मागूनच आपलं जीवन काढतात. त्यांना जी भिक्षा वाढली जाते त्याला जोगवा असं म्हणतात. आणि त्यांनी जो देवीसाठी, देवीच्या आराधनेसाठी जो नृत्य प्रकार केला आहे त्याला पण जोगवा असंच नाव पडलेलं आहे. आपण आता जोगवा ह्याच नावाच्या चित्रपटातलं गाणं लल्लाटी भंडार ह्याच्यावर बसवलेला जोगवा बघणार आहोत. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, आलू जागर
डोंगर यंगून उघड देवी दार लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार हां आता आपण परत लोककथांकडे वळूया. आता आपण जी लोककथा ऐकणार आहोत अभिवाचनाच्या रूपामध्ये ती एका देशाची अशी म्हणता येणार नाही. ती कथा 3 देश फिरून आली आहे. तिची सुरुवात झाली फ्रान्समध्ये, मग तिथनं ती गेली इंग्लंडमध्ये आणि मग तिथनं अमेरिकेमध्ये आणि मग तिथनं परत इंग्लंडमध्ये आणि यानंतर आता ती जगभर पसरलेली आहे. आता ह्या लोककथेचं आपण इंडियनाइज्ड व्हर्जन म्हणू शकतो की त्याचं भारतीयकरण झालेलं आहे. ह्या कथेचं नाव आहे स्टोन सूप. It's a village. A few small cottages standing close by. They belong to Motiram, Sonabai, Hirabai and Rumabai. It's evening. They are outside. They are chatting outside Motiram's house. Your farm produce was really good this year, I'm told. So was yours, I hear. I don't want to advertise it though. It might attract guests. Traveler enters from a corner. The villagers don't see him. You are right. Guests can be a nuisance. I agree, especially uninvited guests. Uninvited guests are pests. True. I never waste good food and money on others. Do you think that is right? How can we refuse them? Just find some polite excuses. That's all. You are right. I can always cook up some excuses. Me too. For me, charity begins at home and stays at home. Anyway, I must attend to my work now. See you. See you later. They enter their homes. Traveler comes forward. What hard luck. I'm a poor footsore traveler and I'm so hungry. But this bunch of villagers looks tough. I don't think they'll offer me food or rest. But let me try. Motiram opens the door. Yes, who are you and what do you want? I'm a traveler and I'm very hungry and tired. Can I please have some food and a place to rest for the night? Dinner is over. There is nothing left. Try elsewhere. Shuts the door with a bang. How rude! Let me try the next door. Sonabai comes out. Good evening, ma'am. I wondered if I could get some food and a corner to rest for the night. Putting her hand behind her ear, Sonabai says, What did you say? Can I have some food? Wood. Why? There is plenty in the forest. Find a fallen tree and chop all the wood that you need. I said food. I'm hungry. You agree. Fine. Then go and chop the wood. Goes back into the house. Well, that was a clever excuse. She pretended to be hard of hearing. Let me try elsewhere. Anyone at home? Any food for a hungry traveler? Hirabai comes out. Good evening. Ma'am, I wondered if I could get something to eat and a place to rest for the night. Pretending not to understand his language, Hirabai says, Ogyawa. Undu dana un cerrof enona ere. What? I don't understand you.
Dug. I oton tana oi ot. Og erevesl. Goes back inside, leaving the traveler bewildered. So that was her trick. Talking gibberish. I am not defeated. Traveler goes to Rupaba's store. Yes? She comes out. Yes? Who are you, young man? I have not seen you around. I am a traveler and I wondered if I could get some food as well as a corner to rest for this night. Alas, my larder is empty. I am so hungry myself, but I have nothing left in the house. I'm sorry to hear that. I am sorry too, but I can't help it. Sorry. Wait, madam. If you are also hungry, I can make us both some soup. But I told you, my larder is empty. I can't offer you anything. All I need is a cooking pot, a spoon, and some water. I have a magic stone in my bag. When you boil it in water, it makes a delicious, nourishing soup. Really? A magic stone? And all you need is a pot of water? I think I can manage that much. Yes, just a pot of water. Only a big one. Rupabai goes back to her cottage. Traveler collects food and makes a fire in one corner. Other neighbors peep out from their windows and watch quietly but curiously. Rupabai comes out with a very big pot. Here's your pot of water. Thank you. Now just wait and watch. Traveler puts the pot on the fire, takes out the stone from his pocket and drops it in the pot. A magic stone that makes a soup? I can hardly believe this. Rupabai sits down to watch, sniffing and pretending to enjoy the aroma. Traveler says, "Ah, lovely. It's going to be really delicious. If we only had 1 or 2 potatoes to add, it is heavenly with potatoes. But alas, we don't have any." 1 or 2 you said. Let me see if I had just 1 or 2 left somewhere. Brings a few peeled potatoes. Here. Luckily, I had just a few left. I've even peeled them for you. Wonderful. Traveler puts the pot on the fire. Traveler puts the pot on the fire. Traveler puts the potatoes in the pot, stirs for some time, and sniffs again. What with the potatoes you've given, the soup will now be terrific. Carrots and tomatoes will give it a tempting color, wouldn't they? But that would be too much to hope for. I don't know. Sonabai comes out with some tomatoes. Hello, maybe I can be of some help. I have reserved these tomatoes for tomorrow, but I am always willing to help, you know, and I know that Hirabai has plenty of carrots, but I am not sure if she will share a few with us. Hirabai enters with a few carrots. I don't have plenty. In fact, I too was reserving these for tomorrow, but never mind. If Sonabai can spare her tomatoes, I too can spare these. After all, you don't get to see a magic stone making a magic soup every day. Traveler boasts to the women. I'm really speechless, you noble ladies. This is going to be a famous soup. He adds all the vegetables, stirs and sniffs. It reminds me of the soup that I had some time ago. I just added a few beans, onions, and I think a little piece of ginger. And what flavor it had! Those are the only little things missing now. But what we have is also good enough. You can't always have the best. Why not? If you can have the best, why miss the golden chance? Here, take these. When help is needed, old Moti Ram doesn't lag behind. How can I forget your generosity? Adds all the vegetables, stirs and sniffs. Ah, absolutely mouth-watering. What flavor,
What aroma! What taste! Marvelous. If I could just add a pinch of salt, it would be perfect. I'll get some salt and bowls for all of us. Thank you. I was about to suggest that. You're all being so kind and helpful. It's an unforgettable experience. Rupabai returns with the salt, pepper and bowls. Traveler adds all the salt, stirs and serves the soup to everyone. Ah, lovely. You can taste the goodness of fresh vegetables. Yes, unbelievable. No one would think that this soup was made with a stone. You said it. Such delicious vegetable soup and made with a stone. I wonder what happens to the stone? Does it melt away? Oh no, it remains the same. Takes out the stone from the pot. Take a look. This was the stone that made the soup. Have you guessed the secret of the stone soup? You can make it even without a stone. There was a village, people of arrogant mood. A foot-sole traveler came without any food. Villagers didn't even offer him any wood. He made the stone as a tool. He made the villagers a big, big fool. Do you think the story was cool? Do you think the story was cool? We will quickly introduce ourselves. Hello. I am Vihan Yadav as narrator. I am Vivan Narkhede as Sonabai. I am Sharvil Kashikar as Motiram. I am Maitriya Khairnar as Hirabai. I am Ojasvi Parnetkar as Rupabai. I am Raghav Deshpande as Traveler. And the story was directed by Ruta Desai. आत्ताची जी गोष्ट होती ती आपल्याला सोप्या भाषेत गंमत करत करत काहीतरी एक छोटासा धडा शिकवून गेली. त्यातलाच अजून एक प्रकार म्हणजे भारूड. आपल्या महाराष्ट्रात एक मोठी संत परंपरा आहे आणि या सगळ्या संतांना लोककल्याणाची फार फार ओढ होती. लोकांना महत्त्वाचे जे धडे आहेत जे त्यावेळेला सगळ्यांना माहिती नव्हते ते सांगणं, लोकांना तत्त्वज्ञानाची ओढ लागावी ह्याचा प्रयत्न हे कंटिन्युअसली करत राहायचे. पण सगळ्या लोकांना असे काही ग्रंथ वाचायची हौस नव्हती. सो भारूड ही संकल्पना संत एकनाथांची होती. तर आपण जे सगळे आध्यात्मिक आपले व्हॅल्यूज आहेत, काही आपल्याला सांगितले असतात आईबाबांनी की खोटं बोलू नये किंवा लोकांची मदत करावी, हे सगळं लोकांपर्यंत पोचवायचं होतं. पण अशा पद्धतीने पोचवायचं होतं की सगळ्यांना ते ऐकताना मजा येईल. आपल्याला ऐकताना मजा आली की मग ते आपल्या लक्षात राहतं की नाही. सो संत एकनाथांनी भारूड नावाची एक लोककला सुरू केली. आत्ता जे आपण भारूड बघणार आहोत ते संत एकनाथांनीच लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे विंचू चावला.
सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार हो पण महाराज काय झालं काय चावला काय मी करू चावला कुणाला सांगू चावला चावला बिंदू चावला रे बिंदू चावला रे बिंदू चावला हो हो पण महाराज काय झालं काय काम क्रोध विंचू चावला चावला म्हणजे जुही चावलाचा भाऊ आहे काय नाही नाही रे जुळी चावल्याचा भाऊ नव्हे रे काम क्रोध यांचा विंचू आपल्याला चावलेला आहे आणि त्याचा गाव अंगाशी आलेले आणि त्याने माझा प्राण चालला महाराज अरे विंचू चावला महाराज अरे विंचू चावला महाराज बिंदू चावला काय मी करू बिंदू चावला कुणाला सांगू बिंदू चावला कंटरला ना बिंदू चावला कंटर कपा बिंदू चावला रे बिंदू चावला रे बिंदू चावला हो मनुष्य अति दारुण मध्यरात्री अति दारुण मनुष्य टाईट होतो दारुण म्हणजे भयंकर भयंकर म्हणजे अति भयंकर असं अति भयंकर महाभयंकर म्हणजे फार भयंकर म्हणजे फार भयंकर म्हणजे असं करा तुम्ही आता बोला आता असं काय गप्पा बसा बघू मनुष्याला ती दारुण मदनांग मारिला तिनं सर्वांगी वेदना जरा या हिंगायची अरविंद तुझा वाला अरविंद तुझा वाला बिंदू चावला काय मी करू बिंदू चावला कुणाला सांगू बिंदू चावला कंटर कपा बिंदू चावला रे बिंदू चावला रे बिंदू चावला हो आता आपण लोकनृत्याकडून परत लोककथेकडे वळणार आहोत. मृणालिनी ताईंनी आत्ता आपल्याला सांगितलं की लोककथा कायम कुतूहलातनं जन्म घेते. तर हे कुतूहल जगातल्या सगळ्या लोकांना वाटतं. या कुतूहलानेच आपण माणूस होतो, हो की नाही? तर आत्ताची लोककथा ह्याच कुतूहलातनंच आलेली आहे. ही गोष्ट आहे ओडिसा राज्यातली. त्यांना एक प्रश्न पडला की दिवस आणि रात्र हे का बरं होत असेल, आणि सगळ्या लोककथांप्रमाणेच त्यांनी एक गोष्ट सांगून त्याचं उत्तर दिलं. ती गोष्ट आता आपण बघणार आहोत. फार वर्षांची गोष्ट आहे सारी फार वर्षांची गोष्ट आहे सारी. अरे थांबा काय सगळी गोष्ट तुम्हीच सांगता? ही लोककथा आहे भारतातल्या ओडिसा राज्यातली. ओरिसा राज्यातल्या नियमगिरी पर्वतातल्या कुशीतली. इथे राहतात डोंगरिया कोंड नावाचे आदिवासी. त्यांची ही गोष्ट, जसं हे म्हणाले, फार फार काळापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा दिवस रात्र असं काही नव्हतंच. त्यामुळे आज उद्या परवा असंही काही नव्हतं. काळ एखाद्या संथ नदीसारखा वाहत होता सलग. त्या काळी चंद्रा आणि सूर्या या दोघी जणी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. मात्र त्या राहायच्या आपापल्या राज्यात, एकमेकींपासून खूप लांब. त्या दोघींनाही बरीच मुलं होती. ती मुलं म्हणजे आकाशातले तारे. त्या दोघी जणी आपापल्या मुलांसोबत अगदी आनंदाने राहायच्या. एकदा चंद्राला सूर्याची आठवण आली. चंद्रा गेली सूर्याकडे. मी सांगत काय बसलोय, आपण सगळे मिळून ऐकूयात. सूर्या, अगं चंद्रा, तू किती दिवसांनी काय, किती वर्षांनी भेटतोय आपण. अगं आज मी अगदी ठरवलंच होतं, तुझ्याकडे यायचं म्हणजे यायचं. आता आली आहेस ना, तर जेवल्याशिवाय जायचं नाही. हा बरं ग.
मग काय ग चंद्रा, कसं चाललंय तुझं? माझं बाई फारच छान चाललंय. सगळा वेळ अगदी आनंदात जातो. खायचं, प्यायचं, खेळायचं आणि झोपायचं. बाई गो, इतका वेळ तुला कसा मिळतो? आणि मग तुझ्या मुलांचं कोण बघतं? त्यांच्या बाई मागे मागे फिरण्यातच माझा सगळा वेळ निघून जातो. चंद्रा खळखळून हसली आणि बढाया मारत म्हणाली, वेडीस का ग तू? किती वर्ष आपण फक्त मुलं सांभाळायची. मला बाई कंटाळा आला. मी दिलं माझ्या मुलांना घालवून. मग काय, नुसता खायला काय नाही भुईला भार. अगं पण बरं ते जाऊ दे ना, मी इतकी आली आहे तर मला तुझा महाल तरी दाखव. सूर्याचा महाल खूप सुंदर होता. मात्र महालाहून जास्त चंद्राच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचा सूर्याला मोह पडला. चंद्राला निरोप देऊन सूर्य घरात आली ती मनाशी एक खून गाठ बांधूनच. तिनं घरी आल्या आल्या आपल्या सगळ्या मुलांना घालवून दिलं. वर पुन्हा तोंड नका दाखवू अशी सक्त ताकीदही दिली. आता तिला घर छान शांत वाटू लागलं. तिनं आधी घर स्वच्छ आवरलं, मग आपल्याला हवं तसं सजवलं. आवडीचं काय काय भारी पदार्थ रांधून खाल्ले आणि आणखी काही वेळ भरपूर झोपही काढली. पण आता मात्र तिला कंटाळा येऊ लागला. गप्पा मारायला चंद्राकडे जावं का असा विचार तिच्या मनात आला आणि ती निरोप न पाठवता चंद्राकडे गेली. बघते तर काय, चंद्राची मुलं अंगणात आनंदाने खेळत होती. चंद्रा ही त्यांचा आवडता खाऊ त्यांना प्रेमानं चारत होती. आता मात्र सूर्या भडकली. तिच्या ज्वाळा बघून चंद्रानं तिला आलेल्या रागाचा अंदाज केला आणि ती जवळ पोचायच्या आत आपल्या सगळ्या मुलांना गुप्त खोलीत लपवलं. सूर्यानं मुलांना शोधलं खरं, पण ते मिळालेच नाहीत. चंद्रा, तुझ्यामुळे मी माझी मुलं घालवून दिली ना? नाही, ती नाही आता परत यायची. पण आता मी तुझी मुलं शोधते का नाही बघ. जाऊन जाऊन जाणार कुठे आहेत ती? या आकाशातच लपली असतील ना? नाही शोधून त्यांनाही घालवलं तर बघ. तेव्हापासून आकाशात चंद्राच्या मुलांना शोधत सूर्या गोल गोल फिरतीये. तिच्या अशा फिरण्यामुळे आपल्याला काही वेळ दिवस आणि काही वेळ रात्र अशी झालेली दिसते. सूर्याला नसेल माहिती, पण तुम्ही तर पाहिलंच असेल ना, सूर्य आकाशातून गेल्यावरच चंद्रा तिच्या मुलांना खेळायला बाहेर सोडते. आणि जसं तिला कळतं की सूर्य पुन्हा येते असं कळताच ते आपल्या सगळ्या मुलांना लपवते. फार फार वर्षांची गोष्ट आहे सारी, सूर्य आणि चंद्राची मैत्री होती भारी. सूर्य असतो सकाळी आणि चंद्र येतो रात्री. सूर्य जातो संध्याकाळी, चंद्र जातो सकाळी. सूर्य येतो, चंद्र जातो, चंद्र येतो, सूर्य जातो. सूर्य आणि चंद्राची ही गोष्ट होती भारी. सूर्य आणि चंद्राची ही गोष्ट होती भारी. तर आता मी आमची ओळख करून देतो. तर नरेटरच्या भूमिकेत मी अन्वय, चंद्राच्या भूमिकेत मी रती, सूर्याच्या भूमिकेत मी गार्गी, आणि आमचं हे जे अभिवाचन होतं ते बसवलं अश्विनी पांडे जोशी या ताईंनी. आणि ही गोष्ट आम्ही घेतली कुल्फी या अंकातनं, आणि या गोष्टीचे लेखक प्रतीक जाधव. मला फक्त
एक सांगायचं आहे की यातली जी गाणी होती आणि आधीच्या गोष्टीतलं जे म्युझिक होतं ते सगळं मुलांनी स्वतः क्रिएट केलेलं आहे, अगदी गाणं लिहिलेलं सुद्धा आहे. पुढे जायच्या आधी मला आत्ताची जी गाणी आणि म्युझिक ज्यांनी बसवलं आहे आणि केलं आहे त्या सगळ्यांची ओळख करून द्यायची आहे. सृजन, ऋषित, वेद, अवनीश, कुबेर आणि विहान. ओके, परत एकदा अनाऊन्स करते. विहान, सृजन, ऋषित, वेद, कुबेर आणि अवनीश. आता आपण 2 खंडामधल्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. काही युरोपातल्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत, काही भारतातल्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत. आता जी पुढची गोष्ट आहे ती आपण 3ऱ्या खंडातली ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे आफ्रिकेतली. गोष्टीचं नाव आहे झाडाचं मन. आता अजून एक छानशी गोष्ट ऐकूया. सगळेजण बसून घ्या. ही आहे आफ्रिकेतली लोककथा. गोष्टीचं नाव आहे झाडाचं मन. लेखक आनंद चाबुकस्वार आणि यातली सुंदर चित्र काढली आहेत मकरंद डंभारे यांनी. जोशना प्रकाशनचं हे पुस्तक आहे. गोष्टीचं नाव झाडाचं मन. वैशाखाच्या रणरणत्या उन्हात एका वैराण माळरानावर एक ससा काहीतरी खायला शोधत होता. थोड्याच वेळात कडक उन्हाने तो इतका त्रासला की तो भूकही विसरून गेला. आता त्याला हवी होती फक्त थोडीशी सावली, उन्ह मागे सारून थंडावा देईल अशी. लांब अंतरावर एकुलता एक महावृक्ष उभा होता. हात पसरून, डोळे मिटून. ससा त्याच्याजवळ गेला आणि खूप आदरानं हळुवार आवाजात त्यानं विचारलं, मी तुमच्या सावलीत येऊ का थोडा वेळ? परवानगी दाखल पानांची हलकेच सळसळ झाली. सावलीत येऊन सशानं जरा हुश्श केलं आणि तो झाडाला म्हणाला, प्रणाम महावृक्ष. तुमची सावली मिळाली नसती तर माझं काही खरं नव्हतं. आता फार छान वाटतंय. उत्तरादाखल पुन्हा एकदा पाने हलकेच हलली. ठप्प असा आवाज करत सशाच्या समोरच पडलं झाडाचं छानदार पिकलेलं फळ. तो फारच खुश झाला. आनंदानं उडी मारून त्यानं फळ जवळ केलं आणि तो झाडाला म्हणाला, आहा आजोबा, काय कृपा केलीत. पानं पुन्हा वाऱ्यासोबत डोलली. काही वेळानं सशाच्या पाठीला खाज आली. म्हणजे नेमकी जिथे त्याचा पंजा पोचत नाही. ससा झाडाला म्हणाला, आजोबा, माझी पाठ घासू का तुमच्या खोडाला प्लीज? पानांनी हो म्हटलं आणि सशाला बरं वाटलं. मग थोडा वेळ सारं शांत झालं. झाडाच्या आतून एक घनगंभीर आवाज आला, बेटा, तू खुश केलंस आम्हाला. तुझ्या नम्रपणाने आम्ही तुम्हाला दाखवतो आमचं मन, अगदी आतलं दार उघडून. पण फक्त पाहायचं, डोळ्यात भरून घ्यायला, कशालाही हात लावायचा नाही बरं. या सन्मानामुळे सशाला फार आनंद झाला. झाडाचं खोड दारासारखं दुभंकून हळूहळू बाजूला सरकलं आणि आत होतं झाडाचं मन. हा 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 हा, काय ते दृश्य! कल्पनेच्या पलीकडलं एक वेगळंच विश्व होतं. सौम्य सोनेरी प्रकाश जणू रानभर पसरला. वाऱ्याची नाजूक लहरी झुळूक, वळणदार सुंदर सुबक नद्या, हिरवा कच्च प्रदेश, चहूकडे लगडलेली फळं, विविध रंग, मणी, मोती, सोन्याच्या वाटा, चांदी, पाचू, रत्न. काय ते भरलेलं वैभवी मन! आ हा हा हा. ससा स्वतःला सावरून स्थिर बसून राहिला.
आपण झटकन कुठे हात लावतो की काय, अशी थोडीशी भीतीही त्याच्या मनात येत वाटली. आता तर महावृक्षाला ससा फार आवडला होता. तू दिलेला शब्द पाळलास. तुला हवं असेल ते घे माझ्याकडून. इथे तिथे वर खाली सशाने खूप काही पाहिलं आणि मग निवडली एक छोटी सोन्याची अंगठी, ऐटदारपणे शेपटीमध्ये बसेल अशी. पुरे एवढंच त्याने झाडाला सांगितलं. ससा बाहेर आला. खोडाची दारं पुन्हा एकदा बंद झाली आणि त्यानं महावृक्षाचा निरोप घेतला. कलत्या उन्हात चमकणारी अंगठी घेऊन ससा परत निघाला. परतीच्या वाटेवर सशाला एका तरसाने गाठलं. सोन्याची अंगठी बघून तरसाचे डोळे पिवळे झाले. धमकावून धाकटदपटशा दाखवून त्याने सारी हकीकत समजून घेतली आणि उजाडताच दुसरा दिवस तरस आले महावृक्षाजवळ. त्यानं कशीबशी जीभ रेटली आणि झाडाला सावलीसाठी परवानगी विचारली. खोटे नाटे उसासे सोडत त्यानं 4-2 गोड शब्द योजले आणि उत्तरादाखल झाडाकडून मिळवलं पिकलेलं फळ. मग त्यानं ही परवानगी विचारली. खोडावर पाठ घासायचे आणि त्यालाही झाडाने आपलं मन उघडं करून दाखवायचं ठरवलं. पण खोडाची दारं उघडून सोनेरी प्रदेश दिसू लागताच तरच आज झेपावलं. ते भसाभस ओढाताण खेचाखेच करायला लागलं. त्याने लागलेली फळं ओरबाडली. सोनं चांदी मणी मोती पाचू रत्न खेचली, हिरवळ तुडवली. झाडाचं सोनेरी तेज मालवू लागलं आणि तरसाला भान येण्या अगोदरच खोडाची दारं झटकन मिटली. त्यानंतर महावृक्षानं कधीच आपलं मन पुन्हा उघडलं नाही. झाडाच्या उद्ध्वस्त मनात मात्र चिणलं गेलेलं हावरट तरस तसंच राहिलं कायमचं. झाडाचं मन ह्या गोष्टीचं नरेशन मी मुग्धा नलावडे. ससा आणि महावृक्ष मी अश्विनी जोशी. थँक्यू. आता आपण खूप लांब फिरून आलोय या गोष्टीतनं, तर परत आपल्या घराकडे येऊया, महाराष्ट्राकडे येऊया. आपल्या महाराष्ट्राचं ना, आपल्या महाराष्ट्राला ना समुद्राशी एक खूप जवळचं नातं आहे. हे नातं टिकवून ठेवायचं काम करतात ती कोळी लोक. ही कोळी जी लोक आहेत ती समुद्राकाठी राहतात. त्यांचं सगळं जीवन समुद्राजवळच असतं. त्यांची दिनचर्या म्हणजे मुलांनो प्लीज थोडं हळू बोला, ओके. त्यांची जी दिनचर्या असते की सकाळी उठायचं, समुद्रात जाऊन मासे पकडायचे, मग ते मासे बाजारात आणून विकायचे आणि त्याच्या समुद्राच्या जवळूनच त्यांची अख्खी दिनचर्या चालत असते. त्यांच्या नृत्यातही त्यांच्या गाण्यातही हा समुद्र दिसत असतो. म्हणजे कोळी लोकांचं नृत्य बघितलं तर त्यांच्या अशा पाण्यासारख्या वाहणाऱ्या स्टेप्स पण असतात. आता मुग्धाताईला पण 2 शब्द बोलायचे आहे. मला कल्पना आहे की तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रम आवडतो पण आहे, पण बसून जरा चलबिचल होतीये. आता आपण कोळी नृत्यानंतर खूप महत्त्वाच्या तुमच्या आवडत्या गोष्टरंगाकडे वळणारच आहोत. त्यामुळे सगळ्यांनी आता शांत बसून घ्या. पुढच्या काही मिनिटात आधी कोळी नृत्य आणि लगेच आपल्या सगळ्यांचा आवडता गोष्टरंगाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सगळे प्लीज पटापट खाली बसून घ्या. आजूबाजूला जी मुलं प्रक्रियाची खेळतायत, खातायत, पाणी पितायत, त्या सगळ्यांनी कृपया आता खाली बसून घेऊया. आता इतक्या वेळ आपण आपले कार्यक्रम केले, आता आपल्याला दुसऱ्यांचा जेव्हा कार्यक्रम बघायचा आहे तेव्हा आपण शांतपणे तो बघूया. सगळेजण शांत बसलेत का? आपण आपल्या नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे जरा गंमत करूया. हां, चला डोळे बंद करूया सगळेजण. काही सेकंदांसाठी डोळे बंद करूया. पाठीचा कणा ताठ,
डोळे बंद. सगळी मुलं डोळे बंद करा. मांडी घालून पाठीचा कान पाठ करून बस. छान. डोळे बंद करा. शांत होऊया. आपण किती वेळ खूप आवाज ऐकतो आहोत, तर थोडासा आनंदाचा, शांततेचा अनुभव घेऊया. डोळे बंद. प्रक्रियेची सगळी मुलं शांत होऊया. सावकाश श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचा आहे. मोठ्या माणसांनी सुद्धा केलं तरी हरकत नाही. कृपया सगळ्यांनी शांततेचा अनुभव घेऊया. शांतता. आपण खूप दमलोय, खूप काम करतोय. शांततेचा अनुभव घेऊया. आता आपण शांत झालो असेल तर ज्या शांततेत आपण बसलो आहोत त्याच शांततेत बसूया. आणि आमची एक महत्त्वाची सूचना मी या ठिकाणी करते आहे, जी कदाचित शेवटी करणं अवघड होईल आणि सगळ्यांना जाण्याची घाई असेल. ज्याप्रमाणे आमचा वाचन प्रेरणा दिन आम्ही APJ अब्दुल कलामांचा वाढदिवस म्हणून साजरा करतो, त्याच पद्धतीने रामानुजन हे जे खूप महान गणिततज्ञ होते, त्यांचा जन्मदिवस आम्ही म्हणजे सगळं राष्ट्रच खरं तर गणित दिन म्हणून साजरा करतो. तर तोही दिन आम्ही याच उत्साहाने साजरा करतो. त्यावेळी गणित दिनाच्या दिवशी वर्षभर मुलं ज्या संकल्पना आमची मुलं गणिताच्या खेळातून, ॲक्टिव्हिटीतनं अत्यंत अवघड संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीच्या अतिशय सोप्या पद्धतीने येणाऱ्या मुलांना, पालकांना समजावून सांगतात. आपल्या सगळ्यांना नव्याने गणित शिकल्याचा आनंद होतो. खूप जणांना आजपर्यंत आमचे फीडबॅक असे आहेत आम्हाला की खूप लोकांना असंही वाटतं की अरे बापरे, आम्ही अशा पद्धतीने का नाही शिकलो, लहानपणी आम्हाला असं गणित शिकवलं असतं तर किती बरं झालं असतं. सो ज्यांना असं आहे, आपल्या अनेकांमध्ये गणिताची भीती आहे, गणिताबद्दलचा एक खूप वेगळ्या आठवणी आहेत शालेय जीवनातल्या, तर याच पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्ही सगळ्यांनी गणित दिनालासुद्धा प्रतिसाद द्यावा. 22 डिसेंबर या दिवशी हा गणित दिन असतो. तो कुठे असेल, कसा साजरा केला जातो, कधी असेल, किती ते किती असेल, त्या गणित दिनाला असा वेळ द्यावा लागत नाही. तिथे तुम्ही येऊन तुमचं शिकून बाहेर पडू शकता. या पद्धतीचं ते एक प्रकारे प्रदर्शन स्टाईल मांडलेलं असतं आणि प्रत्येक टेबलवर तुम्हाला मुलं एक एक संकल्पना शिकवत असतात गणितातली, खेळाच्या आणि ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून. तेव्हा याच पद्धतीचा प्रतिसाद तुम्ही आम्हाला गणित दिनालासुद्धा द्यावा ही विनंती. आता आपण कोळी नृत्याकडे वळूया. सगळेजण शांत बसले आहेत, असंच बसून कोळी नृत्य बघूया आणि नंतर अर्थातच आपला सगळ्यांचा लाडका गोष्टरंग येणार आहे. कोली सोरिल्या डोलीर मुंबईच्या किनारी, अगो मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी. कोली सोरिल्या डोलीर मुंबईच्या किनारी, अगो मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी. भिंगांनी पाला काठेरी मावर दिसतई सोनेरी. सरकारनी हलवा ताज है मावर पारूचे पल्ल्यावरी. भिंगांनी पाला काठेरी मावर दिसतई सोनेरी.
सोनेरी रे काका ताज है मोर पारूचे फल्यावरी अरे खोलियो नाकवा दर्यांची हानतय मावर सोनेरी